नमस्कार. टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी बातमी. शेतकरी बांधवांनो, 1/7/2026 रोजी महत्त्वपूर्ण शासन निर्णय आलेला आहे. तर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांच्या पात्र थकीत रकमेवर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका व विविध कार्यकारी सहकारी संस्थांनी व्याज आकारणी न करण्याबाबतचा महत्त्वपूर्ण हा निर्णय झालेला आहे. नेमकं काय अपडेट आहे ते व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया. म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा. तर माननीय मंत्रिमंडळाच्या दिनांक 2/6/2026 रोजी झालेल्या बैठकीत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 या योजनेस मंजुरी देण्यात आली आहे. त्यानुसार शासन निर्णय 2/6/2026 मध्ये नमूद केल्याप्रमाणे सदर योजनेअंतर्गत 30/9/2025 रोजी थकीत असलेल्या व दिनांक 31/3/2026 पर्यंत परतफेड न झालेल्या पात्र शेतकऱ्यांना रुपये 2 लाखापर्यंत कर्जमुक्ती, रुपये 2 लाखापेक्षा कर्ज थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांनी त्यांच्या हिश्शाची रुपये 2 लाखावरील रक्कम बँकेत भरल्यानंतर शासनामार्फत एकवेळ समझोता म्हणजे OTS अंतर्गत 2 लाख इतका लाभ आणि पीक कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना रुपये 50,000पर्यंतचा प्रोत्साहनपर लाभ देण्यात येणार आहे. या योजनेअंतर्गत कर्जमुक्ती, एकवेळ समझोता या घटकातील अल्पमुदत पीक कर्ज व पीक कर्जाचे पुनर्गठन, पुनर्गठन केलेल्या कर्जाचे थकीत हप्ते याचा समावेश करण्यात आला आहे. सदर योजना अंमलबजावणीच्या अनुषंगाने मानक कार्यपद्धती SOP उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. तर शेतकरी बांधवांनो, सदर योजनेच्या संगणकीय प्रणालीवर थकीत कर्ज खात्याची माहिती तयार करण्याचे व संगणकीय प्रणालीवर सादर करावयाचे कामकाज जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका व विविध कार्यकारी सहकारी संस्थांमार्फत सुरू आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांनी व विविध कार्यकारी सहकारी संस्थांनी शेतकऱ्यांच्या थकीत कर्ज खात्याची माहिती संगणकीय प्रणालीवर सादर केल्यानंतर योजना मानक कार्यपद्धतीनुसार SOP कर्ज खात्याचे संगणकीय संस्करण, अपात्रतेच्या निकषानुसार कर्ज खात्याचे विलगीकरण, शेतकऱ्यांमार्फत आधार प्रमाणीकरण व तदनंतर कर्जमाफी रकमेचे कर्ज खात्यामध्ये हस्तांतरण इत्यादी कार्यवाही करण्यात येणार आहे. या प्रक्रियेस काही कालावधी लागणार असल्याने शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यामध्ये कर्जमाफीची रक्कम प्रत्यक्ष हस्तांतरित होण्यास काही कालावधी लागणार आहे. उपरोक्त वस्तुस्थिती विचारात घेता सदर योजनेअंतर्गत सर्व शेतकऱ्यांची खाती निरंक होऊन त्यांना नव्याने कर्ज उपलब्ध होण्याच्या दृष्टीने व्यापारी बँका आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका व विविध कार्यकारी सहकारी संस्था यांच्या कृतीत एकवाक्यता असणे आवश्यक आहे. त्या अनुषंगाने जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका व विविध कार्यकारी सहकारी संस्थांनी कर्जमाफी व एकवेळ समझोता योजनेअंतर्गत 1/4/2026 ते प्रत्यक्ष योजनेचा लाभ मिळेपर्यंत थकीत पीक कर्जाच्या रकमेवर व्याज आकारण्यात येऊ नये असे निर्देश संबंधितांना महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 79 खाली देणे लोकहिताच्या दृष्टीने आवश्यक आहे. तर या ठिकाणी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 79 नुसार शासनास प्राप्त झालेल्या अधिकाऱ्यान्वये राज्यातील सर्व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका व विविध कार्यकारी संस्था यांना लोकहितार्थ शासन खालीलप्रमाणे आदेश देत आहे. आदेश असा आहे की पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 या योजनेतील कर्जमुक्ती व एकवेळ समझोता OTS योजनेस पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यावर 1/4/2026 ते योजनेचा प्रत्यक्ष लाभ मिळेपर्यंत योजनेच्या निकषानुसार पात्र थकीत रकमेवर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका व विविध कार्यकारी सहकारी संस्थांनी व्याजाची आकारणी करू नये असा या ठिकाणी आदेश देण्यात आलेला आहे. तर अशा प्रकारे राज्यातील शेतकऱ्यांना या ठिकाणी मोठा दिलासा मिळणार आहे. तर अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा.